कळमण्याची सरकारच्या सहकार्याने ती पंधरवाडी चर्चा बैठक श्री माननीय संतजी महाराज यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सर्व सृष्टीविधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच सद्गुरू महान जगी बाबा दिल्लीजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांची मातृश्री आई वाराणसी उपस्थित आहे, आईला सुद्धा या बाळाबद्दल प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष ठाकरे काकांनी यांना माझा नमस्कार। तसेच ज्येष्ठ सेवक सिंगजी बालगोपाल यांना माझा मनपूर्वक नमस्कार। आपण या मार्गात बोलत जाऊन असून प्रत्येकाला सर्वांना अनुभव, या मार्गाचा अनुभव आलेला आहे। भगवंत आपले कार्य करून जाते ते दिसत नाही, आणि मानव जे कार्य करते ते मानव आपल्याला दिसते। आपल्याला असं वाटतं का ते मी केलं, पण आपली ताकद नाही, तो करून घेणारा तो भगवंत आहे। हळदगाव या गावाची एक घटना सांगतो तुम्हाला। तिथं सेवक ज्ञानेश्वररावजी सरने माझ्या लक्षात नाही, त्याच्या घराच्या बाजूला एक बैल राहत होता। आता तो परेशान होऊन गेला, कोण्या दिवशी बैल मारायचा, कोण्या दिवशी म्हणजे त्याच्या घरी दुसरी जनावर होती। हर महिन्यातून अमावस्या पौर्णिमेला एक नाही एक त्याच्या घरी घेऊन जात होता। तो परेशान होऊन गेला 2 वर्ष। त्याचा सारवा इथं नागपूरला राहत होता आणि तो मार्गामध्ये होता। तो आपल्या सारवाकडे आला, तो आपल्या सारवाकडे आला आणि त्याला सांगितले आपली की भाऊ म्हणे असं असं माझ्या घरी 2 वर्ष झाली चालू आहे। त्यानं या मार्गाविषयी त्याला थोडंसं माहिती दिली आणि सांगितलं, पहा म्हणे तुम्ही घरी विचार करा आणि परिवारात विचार करून सर्व मतलब एकट्याला मार्ग दिला जात नाही, पूर्ण परिवाराचा विचार करावा लागतो। आणि त्यांच्या घरामध्ये 6-7 जणांचा परिवार होता, पत्नी, मुलं, आई, वडील असं 6-7 जणांचा परिवार होता। घरी गेला, घरी सगळ्याला विचारलं, सर्वांची त्याने मंजुरी घेतली, सर्वांनी होकार दिला आणि तो सर्वांना घेऊन कार्यकर्त्याकडे आला। कार्यकर्त्याच्या इकडून त्यानं कार्य घेतले। फक्त 3 दिवसाच्या कार्यामध्ये पहा, घरी गेला, कार्यकर्त्यांना सांगितलं जा म्हणे, आणि 3 दिवसाचे कार्य केले। 3 दिवसाच्या कार्यामध्ये पहा, ज्या बैलानं बैल त्याच्यावर जादूटोणा करत होता त्या बायकोने लपवा मारला, त्याला वेळेस मारला, जो त्याच्यावर जादू करत होता। त्याच्यानंतर पुन्हा मार्गदर्शक आले, त्याला सांगितलं म्हणजे तुला विनंती जेव्हा करतो तेव्हा काही मी भगवंताने सांगितलं होतं का, काही म्हणलं होतं का? तुला माझ्यावर करत आहे याचं बरं वाईट भगवंताने म्हणलं का? नाही का काही संध्याकाळी प्रार्थना करत मोठा मोठा एक मोठा यादव मारला येत असते, त्याच्या आतमध्ये दिसत नाही, पण बाहेर माझी नाही आहे बरं। भगवंत कसा खेळ खेळवतो तो समजून नाही, असं करता करता त्यानं 7 दिवसाचे कार्य केले। त्याच्यानंतर त्याला सुखसमाधानी मिळाली, आणि जशी त्याची घरची परिस्थिती खालावली होती तशी त्याची परिस्थिती थोडी उंचावत गेली, आणि जो वैद्य त्याच्यावर जादूटोणा करत होता त्याची परिस्थिती खालावत गेली। तर शेवटी तो जो जादूटोणावाला होता तो त्याच्या चरणी गेला, ज्याच्यावर तो जादू करत होता। अरे भाऊ म्हणे मला माफ कर म्हणे, मी खूप अत्याचार केला म्हणे तुझ्यावर, म्हणे मी काही नाही करून राहिलो बाबा म्हणे, तो माझा परमेश्वर आहे म्हणे, जे काही घडवणारा तो माझा परमेश्वर आहे म्हणे। तो भाऊ म्हणे असा कोणता मार्ग आहे म्हणे का मी तुझ्यावर करणी करत होतो, जादू करत होतो,
तुझ्या घरची मी हानी करत होतो, पण आज म्हणे परिस्थिती उलट झाली म्हणे. आज माझ्याच घरची परिस्थिती म्हणे खालावत चालली म्हणे. माझ्याच घरचे जनावरं मरत आहे म्हणे. बकऱ्या गेल्या, गाई गेल्या, म्हशी गेल्या. अशी अशी म्हणे कोणती एक शक्ती आहे म्हणे. तू म्हणे माझा परमेश्वर आहे म्हणे, भगवंत आहे म्हणे. मला पण या मार्गात यायचं आहे म्हणे. पहा तो वैद म्हणे मला पण या मार्गात यायचं आहे म्हणे. चालवा म्हणे. माझा कार्यकर्ता आहे म्हणजे माझ्या कार्यकर्त्याकडे चाल म्हणे. आणि ते त्याला घेऊन कार्यकर्त्याकडे आले. आणि कार्यकर्त्याने त्यानं जे काही आजपर्यंत जे काही केलं होतं बरं वाईट ते पूर्ण त्यानं सविस्तर कार्यकर्त्याने सांगितलं. मार्गदर्शकाने पूर्ण त्यानं सविस्तर सांगितलं. आणि मार्गदर्शकाने सांगितलं पहा म्हणे की आता हे धंदे सोडून द्या म्हणे. अगर तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आणि चांगल्या पद्धतीतून हा मार्ग चांगला आहे म्हणे. आणि ज्याचं मी तुम्ही वाईट केलं असेल ते आता सोडून द्या म्हणे आणि हा मार्ग घेऊन या म्हणे. पहा तो वैद सुद्धा या मार्गामध्ये आला. म्हणजे पहा भगवंत कसा ते केलं होतं. अरे किती काही तुम्ही अति कराल तर अति चालत नाही. जेव्हा भगवंत ती लाठीचा मार बसतो ना तर तो आपल्याला पृथ्वी देत नाही. म्हणून बाबांना काही नाही मागितलं आपल्याला तत्वशब्द नाही मागितलं. आणि आपली जी पंढरवाडी चर्चा बैठक आहे बाबांना माझ्या बैठकीत माझ्या किमतीला नाही आले चालत म्हणे. पण या पंढरवाडी चर्चा बैठकीत तुम्ही या म्हणे. पण आपण कसं आहे आपण एकच म्हणतो कधी वेळ नाही आहे, भवन कार्यामध्ये आलेले नाही. अरे वेळ तर वेळ आपल्याला काढावं लागेल. वेळ तर नाही काय, वेळ आपल्याला काढावा लागेल. म्हणून बाबाच्या तत्वशब्द मी मला तुम्ही सुद्धा विसरू नका, मी पण विसरणार नाही. आणि चर्चा बैठकीला महत्त्व द्या. मी सुद्धा मागच्या बैठकीला येऊ शकलो नाही, घराचं काम चालू असल्यामुळं. त्याची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, महान देवी बाबा निवडीला क्षमा मागतो, आई बाबांनीला क्षमा मागतो. आजच्या बैठकीच्या अध्यक्ष श्रीमती देवकीना बाळ गोपाल यांनी क्षमा मागतो. मार्गदर्शन सांगतो.